नाटकातल्या काही ताज्या घडामोडी घेऊन मी पूजा सावंत तुम्हा सर्वांचं हाऊसफुल मध्ये स्वागत करते। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट काही दिवसांपूर्वी घडली। महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात प्रथमच एखादी समिती नेमून राज्याचं सांस्कृतिक धोरण काय असावे याबाबत मसुदा तयार करण्याचा प्रयत्न झाला। डॉक्टर आ. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली हा मसुदा तयार करण्यात आला। नाटक, चित्रपट, साहित्य, भाषा आणि क्रीडा या 4 विभागांतर्गत या मसुद्यात शिफारशी मांडण्यात आल्या। चला तर मग या मसुद्यातील नाटक आणि चित्रपट याविषयीचे मुद्दे जाणून घेऊया। मराठी नाटक हा मराठी संस्कृतीचा अविभाज्य असा भाग आहे। जगभर मराठी माणूस किंवा मराठी संस्कृती ओळखली जाते ती मराठी नाटकामुळे ओळखली जाते। महाराष्ट्राचं सांस्कृतिक धोरण बनवताना आपण या गोष्टींवर आपण विशेष लक्ष दिलेलं आहे। मराठी नाटकामध्ये प्रयोग करणाऱ्या प्रायोगिक ज्या काही संस्था आहेत, अव्यावसायिक प्रयोग करणारे, चाकोरी बाहेरचे प्रयोग करणारे ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेला आणि त्या प्रयोगाला आणि त्या रंगकर्मींना या सांस्कृतिक धोरणामध्ये अनेक आपण त्यांच्या ज्या काही सोयी सवलती होत्या त्यांचा आपण विचार केलेला आहे। पहिल्यांदा म्हणजे मुंबईमध्ये एक प्रयोगशाळा बांधावी अशी गेल्या अनेक वर्षापासून इथल्या रंगकर्मींची मागणी होती। महाराष्ट्रात काम करणारे अनेक रंगकर्मी मुंबईमध्ये येऊन वेगवेगळे प्रयोग करत असतात, तर त्यांच्यासाठी एक प्रयोगशाळा असावी जिथे प्रयोग करण्यासाठी जागा असेल, थिएटर असेल छोटंसं, जिथे तालमीसाठी जागा असेल, जिथे वर्कशॉप्स कंडक्ट करता येतील, असं एक सुसज्ज थिएटर असावं अशी आपण त्या धोरणामध्ये हे मागणी केलेली आहे। त्याचप्रमाणे समांतर नाटकांचा महोत्सव भरवावा। फोर्ड फाउंडेशन, पूर्वी थिएटर अकॅडमी आणि फोर्ड फाउंडेशन मिळून महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये असा महोत्सव आयोजित करत असत। तशाच पद्धतीचं महाराष्ट्र शासनाने समांतर रंगभूमीच्या वरच्या काही नाटकांचा वेगवेगळ्या सेंटर्सवर महोत्सव करावा अशी एक कल्पना आहे। त्यानंतर समांतर रंगभूमीवर विशेषतः प्रयोग करणारे जे काही लोक असतात त्यांना आपल्या शहराबाहेर जाऊन प्रयोग करणं शक्य नसतं, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही, तर अशा प्रयोगांना आपण अनुदान द्यावं अशी एक कल्पना। इतकंच नाही तर एक स्कॉलरशिपची पण आपण योजना केलेली आहे। प्रयोगात्मक कला आणि दृश्यात्मक कला या दोन्हीसाठी ही स्कॉलरशिपची आपण मागणी केलेली आहे आणि याच्यामुळे इतर राज्यांमध्ये जाऊन इतर भाषेतल्या आणि इतर संस्कृती आणि इतर नाटकं आणि इतर कलांचा अभ्यास करावा अशा पद्धतीने ती स्कॉलरशिप देण्याचा एक या धोरणामध्ये आपण या मसुद्यामध्ये विचार केलेला आहे। अधिकाधिक मराठी रंगभूमीवर प्रयोग हवेत, मराठी नाटक मोठं व्हावं, मराठी नाटक फक्त महाराष्ट्रापुरतं राहू नये, ते मराठी इथे वेगवेगळे होणारे प्रयोग मुंबई बाहेर, महाराष्ट्राबाहेर जावेत, किंवा ते परदेशात जावेत, अशा प्रकारचे अनेक उपक्रम आणि अशा प्रकारचे अनेक मुद्दे आपण या समितीने या धोरणामध्ये इन्क्लूड केलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यापीठांमध्ये प्रयोगात्मक कला शिकवण्यात येतात, तर ती डिपार्टमेंट्स किंवा तो विभाग सक्षम करण्यासाठी शासनातर्फे त्यांना अनुदान देण्यात येईल अशा प्रकारचं आपण धोरणामध्ये काही मुद्दे घेतलेले आहेत। आणि या डिपार्टमेंटमधून प्रशिक्षण घेऊन बाहेर आलेले जे कलावंत आहेत त्या कलावंतांना शासनाच्या नोकऱ्यांमध्ये जागा, राखीव जागा ठेवाव्यात। विविध परवाने जे आहेत, प्रिमाइस लायसन्स आहे किंवा परफॉर्मन्स लायसन्स आहे, पोलिसांची परवानगी आहे, सेन्सॉर बोर्डाची परवानगी आहे, फायर ब्रिगेडची परवानगी आहे, तर ती सगळी एकत्रित कमीत कमी वेळेमध्ये एक खिडकी योजना राबवून कमीत कमी वेळेमध्ये ते सगळं कलावंतांना सहज त्या सगळ्या परवानग्या उपलब्ध होतील अशा प्रकारच्या काही सोयी करता येण्याविषयीचं धोरणामध्ये आपण काही मुद्दे इन्क्लूड केलेले आहेत। गावागावामध्ये ज्या फिल्म सोसायटीजची जी चळवळ आहे, तर कल्पना अशी आहे की त्या फिल्म सोसायटीज काम करणाऱ्या मंडळींना शासनाने अनुदान द्यावं आणि इतर सोयी पुरवाव्यात अशी एक कल्पना आहे। दुसरं असं आहे की या कलेचं प्रशिक्षण घेण्यासाठी म्हणून अनेकांची या कलेचं प्रशिक्षण घेण्याची इच्छा असते, पण काही आर्थिक अडचणीमुळे ते शक्य होत नाही, तर अशा मंडळींना प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांची पूर्वतयारी करून घ्यावी आणि त्यांना पुढचं सगळं आर्थिक सहाय्य शासनातर्फे व्हावं अशीही आपण एक योजना सुचवलेली आहे। त्याचप्रमाणे डॉक्युमेंटरीज, शॉर्ट फिल्म्स वगैरे बनवण्यासाठी शासनाकडून काही योजना जाहीर व्हायच्या आहेत आणि हे सगळे चित्रपट निव्वळ डब्यात पडून न राहता ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत म्हणून ते प्रत्येक चित्रपटगृहांमधून सक्तीने दाखवले जावेत
अशा पद्धतीची एक योजना आपण शासनाला सुचवलेली आहे. शफात खान यांच्यासह दत्ता भगत, सिसिलिया कारवालो, व्ही करमरकर, अशोक नायगावकर, गिरीश गांधी आणि अरुण टिकेकर यासारखी कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी या समितीवर नेमण्यात आली आहे. या मसुद्याबाबत समितीची काय भूमिका आहे हे थोडक्यात जाणून घेऊया शफात खान यांच्याकडून. या समितीतर्फे ज्या काही बैठका झाल्या आणि या बैठकांमध्ये ज्या पद्धतीने विचार केला आणि जी एक भूमिका आहे या समितीची, त्यात हे अगदी स्पष्ट आहे की विविध जनसमूह, समाजातले विविध घटक, विविध संस्कृती या सगळ्यांना एकत्र, त्यांचा एकत्रितपणे विचार करूनच आपण हे धोरण ठरवलेलं आहे. कोणीही वेगळा पडू नये, कोणालाही संधी नाकारली जाऊ नये, हा विचार प्रत्येक उपक्रम सुचवताना आणि प्रत्येक मुद्दा मांडताना आमच्या मनाशी आहे. त्यामुळे हे स्पष्टपणे सगळ्यांना आविष्काराची योग्य ती संधी मिळावी असा विचार हे धोरण ठरवताना आपण केलेला आहे. सर्व रसिक प्रेक्षक महाराष्ट्र सरकारच्या या उपक्रमाबाबत आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकतात. www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर. प्रतिक्रिया नोंदवण्याची शेवटची तारीख आहे 28 फेब्रुवारी. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा, कारण तुमच्या प्रतिक्रिया आणि कल्पना या मसुद्याचं सरकारी धोरणात रूपांतर करण्यास मदत करतील. महाराष्ट्र सरकारच्या या ऐतिहासिक आणि अभिनव उपक्रमास हाऊसफुलच्या टीमकडून हार्दिक शुभेच्छा.